ओके चलो सो एव्हरीबडी नाव वी आर गोइंग टू स्टार्ट. सगळ्यांनी फक्त जर तुम्हाला घ्यायचं असेल तर पेन आणि पेपर सोबत घ्या, बाकी काहीच नको, लॅपटॉप बंद ठेवा. सो आपल्याला एक प्रोजेक्ट बनवायचा आहे. तर इथे होम डॉट एच टी एम एल और जी एस पी नावाचं एक पेज बनवायला काल शिकवलं होतं. होम डॉट एच टी एम एल सपोज क्लिअर. या पेजवर असे बरेच ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल रजिस्टर, ठीक आहे, डॉट जी एस पी, देन लॉग इन डॉट जी एस पी. लॉग इन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, असं एक नवीन पेज आणायचं इथे पुढे. लॉग इन झाल्यानंतर जर रजिस्टरला क्लिक केलं, सो देन यू हॅव टू कॉल दिस वन. याचं नाव असणार आहे काय ते, रजिस्टर व्ह्यू डॉट जी एस पी क्लिअर. आफ्टर दिस इथे असणार आहे लॉग इन व्ह्यू डॉट जी एस पी. लॉग इन व्ह्यू डॉट जी एस पी. लॉग इन व्ह्यू डॉट जी एस पी हा जाणार कोणाकडे, रजिस्टर जी एस पी कडे, बरोबर आहे का. हा झाला रजिस्टर व्ह्यू इथे. वन्स यू क्लिक ऑन रजिस्टर व्ह्यू, इट विल गो टू दी controller, register controller, and this is login controller. Clear? Yes or no? So the name of this register controller म्हणजे सवलेट, म्हणजे कोण, याचं पॅकेज असायला पाहिजे होतं. एक्झाम्पल लिंकोड डॉट बँक असं लिहितो मी. सॉरी हां, बँक डॉट करू, बँक डॉट कंट्रोलर. कळलं, बँक डॉट कंट्रोलर. ठीक आहे. त्यानंतर याचं नाव असणार आहे लॉग इन कंट्रोलर बँक डॉट कंट्रोलर. ओके, हे झालं रजिस्टर कंट्रोलर, हा झाला लॉग इन कंट्रोलर. सो इथं रजिस्टर कंट्रोलरला आपल्याला गरज पडणार आहे कशाची, एका रजिस्टर डॉट जावा क्लासची. रजिस्टर डॉट जावा, ज्यामध्ये काय असेल बोला, सेटर्स आणि गेटर्स. त्यानंतर इथे पण एक क्लास असेल आपल्याकडे, याचं नाव काय असणार आहे बोला, लॉग इन डॉट जावा. यामध्ये काय असेल आपल्याकडे, सेटर्स आणि गेटर्स. हे क्लिअर आहे का, येस ऑर नो. सो नंतर यांच्यासाठी आपल्याकडे असणारे एक कोणता क्लास, डाव क्लास. कुठला क्लास, मग याला आपण म्हणूयात रजिस्टर डीओ, डी ए ओ. या म्हणजे हा तुमचा जेडीबीसीचा क्लास, बरोबर आहे. ओके, यातलं बराच कोड आपण आधी केला आहे ना, कळलं का नाही. मग आता लॉग इन नंतरचा पुढचा जो डॅशबोर्ड आहे तो खरा कोड करायचा होता आपल्याला, पण तरी तुम्हाला दाखवतो मी. इथून लॉग इन केल्यानंतर हे तुम्हाला माहिती आहे, रजिस्टर करायचं डेटाबेसमध्ये, लॉग इनला क्लिक करायचं, कळलं का नाही. लॉग इन नंतर तुम्हाला इथे नवीन पेज ओपन करायचं होतं डॅशबोर्ड नावाचं. काय नावाचं, डॅशबोर्ड. या डॅशबोर्डमध्ये तुमच्याकडे वेगळे वेगळे ऑप्शन्स तयार व्हायला पाहिजे असे. इथे इथे वर तुमच्या बँकेचं नाव, इथं फंड ट्रान्सफर, ओके, लास्ट 10 ट्रान्झॅक्शन, मोबाईल रिचार्ज, कळलं का नाही. येस ऑर नो, गेटिंग माय पॉईंट. म्हणजे एक ऑप्शन असेल फंड ट्रान्सफरचं, एक असेल मोबाईल रिचार्जचं, एक असेल रिपोर्ट जनरेशनचं. त्याच्यामध्ये रिपोर्ट एक्सेलमध्ये जनरेट करा किंवा रिपोर्ट तुमचा पी डी एफमध्ये जनरेट करा. क्लिअर, राईट. ओके, जेव्हा याला क्लिक केलं का परत पुढची प्रोसेस सुरू होईल याच पॅटर्नने. म्हणजे हे कंट्रोलर तयार होतील पुन्हा एकदा, हे जी एस पी पेज असतील, ही कंट्रोलरची लेअर, ही सेटरगेटरची लेअर,
आणि एक झाली तुमची डेटाबेसची लेअर. कळलं? पहिले ही सिस्टीम जर कळली असेल, डोक्यात तुम्हाला जर लक्षात येईल की हे काय करायचंय, तरच तुम्हाला पुढचा कोड सोपा जाईल. हा डेटाबेस आहे माझा. कोण आहे हा? डेटाबेस आहे. दिस इज व्हॉट? अ डेटाबेस. क्लिअर? अंडरस्टूड राईट? समजतंय ना? मग इथं माझं एक रिचार्जचं बटन येईल, त्यात मी मोबाईल नंबर टाकेल, तो मोबाईल नंबर पुढच्या पेजला जाईल. कळलं? हे पहिले बनवायचे आपल्याला, हे ॲप्लिकेशन. क्लिअर? कन्सेप्ट कळते? मग याच्यात काही टॉपिक्सची गरज पडणार आहे मला अजून, मग मी आधी ते शिकवून देतो पहिले. क्लिअर? हा आपला असा प्रोजेक्ट बनणार आहे. जेव्हा लॉग इन कडनं आलं, आपण रजिस्टर करून झालं, मग त्याच युजरनेम पासवर्डने आपण लॉग इन केलं. ओके, या युजरनेम पासवर्डने काय केलं मी? लॉग इन केला. युजरनेम पासवर्ड मी चेक केला, बरोबर आहे का? तो परत गेला डेटाबेसकडे चेक करायला लॉग इन पेजने. कळलं? लॉग इन कंट्रोलरकडे गेला, त्याने चेक केलं सेटरगेटर थ्रू. यस बरोबर असेल तर त्याने सांगितलं डॅशबोर्डला ओपन करा. हा झाला डॅशबोर्ड. मग डॅशबोर्ड आल्यावर इथे माझ्याकडे लॉगआउटच्या कॉर्नरला बटन असेल. क्लिअर? वेलकम, तुमचं नाव इथे कुठेतरी दिसायला पाहिजे. राईट? ओके, इथे खाली आलं एक फंड ट्रान्सफरचं ऑप्शन येणार आहे. इथे ऑनलाईन मोबाईल रिचार्जचं ऑप्शन आलं. इथे रिपोर्ट जनरेशनचं ऑप्शन आलं. कळलं? जर मी फंड ट्रान्सफरला क्लिक केलं का मग नवीन सायकल सुरू होते. ॲड पेई. मग पेई रजिस्टर करायचा. कळलं? मग तो पेई डेटाबेसला ॲड होणार. मग तुमच्याकडे अकाउंट ओपन करताना एक बॅलन्स नावाची फील्ड पाहिजे होती. काय नावाची? बॅलन्स. मग त्या बॅलन्समधून तो बॅलन्स मायनस करायचा. कळलं? इनसफिशियंट बॅलन्स वगैरे. इथे मोबाईल रिचार्जला क्लिक केलं, मोबाईलचं पेज दिसलं, एंटर मोबाईल नंबर सर्व्हिस प्रोव्हायडर. मग तुम्ही टाकलेत 500 रुपयाचा रिचार्ज. डेटाबेसमध्ये बॅलन्स आहे का? असेल तर तो तेवढा मायनस करा. क्लिअर? ओके, मग फंड ट्रान्सफरला गेलो, फंड ट्रान्सफर झाला, सॉरी मोबाईल रिचार्ज झाला, सॉरी. पुढचं आलं रिपोर्ट. रिपोर्टमध्ये गेलो, मग मंथली रिपोर्ट दिसला मला, डेट टू डेटचा रिपोर्ट दिसला. कळलं? मग त्याला PDF जनरेट केली. क्लिअर? अंडरस्टूड? त्याचे नवीन नवीन कंट्रोलर, नवीन सेटरगेटर ॲड होतील. कसे होतील त्याचा पहिले एक वेगळा डेमो करतो. ही कन्सेप्ट कळली आहे? हा मी साईडला ठेवतो. आत्ता मला काय बनवायचे ते दाखवतो, म्हणजे तुम्हाला या प्रोजेक्ट करताना सोपं जाईल. प्रोजेक्टचे मी काही पार्ट्स बनवून दिलेले, आधी क्रड बनवून दिलेलं आहे. लॉग इनचं कसं करायचं सोपं आहे ते सुद्धा, पण त्याच्यात कुठे काय प्रॉब्लेम येईल तो मी सॉल्व्ह करून देतो. सपोज एक प्रोडक्टचा पेज आहे डायरेक्ट. या प्रोडक्टच्या पेजमध्ये इथे काही डेटा ठेवला आहे मी. प्रोडक्ट ID, प्रोडक्टचा नेम, प्रोडक्टची प्राइस, प्रोडक्टची क्वांटिटी. हे कळलं? प्रोडक्टचा ID, प्रोडक्टचा नेम, प्रोडक्टची प्राइस, प्रोडक्टची क्वांटिटी. ओके, आता इथे टाकला ॲड टू कार्ट. ॲड टू कार्ट याला क्लिक केलं तर आपल्याला खाली अशी लिस्ट आली पाहिजे. हा झाला पहिला प्रोडक्ट. ओके, डू यू वॉन्ट टू ॲड मोर प्रोडक्ट? येस म्हटलं, त्याच्या खाली दुसरा प्रोडक्ट दिसला पाहिजे. कळलं? येस म्हटलं, त्याच्या खाली तिसरा प्रोडक्ट दिसला पाहिजे. कळलं? आता याला HTML CSS ची तुमची लाईक स्किल्स तुम्हाला कसं बनवायचं. कळलं? ते मी फिक्स नाही सांगत, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही बनवा ॲज पर युअर लाईक अंडरस्टँडिंग. असे ॲड होईल. डू वॉन्ट टू गो फॉर बिल ऑर ॲड द नेक्स्ट प्रोडक्ट. इथे असे 2 बटन असणार आहेत खालीच बरं का. ॲड द नेक्स्ट प्रोडक्ट ऑर जनरेट द बिल. येस ऑर नो? ऑर कन्फर्म प्रोडक्ट. कन्फर्मला परत ती लिस्ट दिसेल मला एकदा, आणि बिलला क्लिक करणार. बिलला क्लिक करणार तर इथे बिल माझं प्रिंट होणार. असं कळलं? कळलं का नाही? आणि हे डेटाबेसमध्ये सेव्ह व्हायला पाहिजे. गेटिंग माय पॉईंट राईट? ओके, मग आता लेट स्टार्ट हिअर. हे कसं बनवायचं पहिल्यांदा, पहिलं हे लिहून देतो. पहिले पेपर वर्क करायचा असतो असं की हे काय आहे बरं आपलं पेज. प्रोडक्ट व्ह्यू आहे. काय आहे? प्रोडक्ट व्ह्यू .jsp. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज प्रोडक्ट कंट्रोलर. Then this is what here product dot java means which class, setters आणि getters. clear? so इथून डेटा इथे येणार. राईट? चला, एवढं तुम्हाला जमू शकेल ना. गेट पॅरामीटर डेटा आला. ओके, क्रिएट अ लिंक लिस्ट. just create the list here, any list. मी शॉर्टकट लिहितो डॉट ॲड युअर प्रोडक्ट्स. क्लिअर? अंडरस्टूड? ॲड टू द कार्ट. सो दॅट कलेक्शन मध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे. हे कलेक्शन दरवेळेस तुमचं इथे येणार आहे. कुठल्या साईडला?
दिस पेज इथे येणार आहे. क्लिअर? पण आता इथे खरं ट्रिक्स असतात की सर पहिल्या पेजला टाकलं, दुसऱ्याकडे पण घेता आलं, कलेक्शनमध्ये पण ॲड केलं, पुढे काय या पेजवर कसं दाखवायचं, कलेक्शनला सेशनमध्ये टाकायचं. कशामध्ये? सेशन रिडायरेक्ट होईल कोणत्या पेजला? खाली ते लिस्ट परत डिस्प्ले होईल सेशनमधून. सेशन इनव्हॅलिडेट. वन सेकंड, गो टू कलेक्शन, नाही गो टू दॅट साईड. कळलं? हां, तर मी काय करत होतो पहिल्यांदा, फाईल न्यू आणि इथे डायनॅमिक प्रोजेक्ट. ठीक आहे, याच्यात लिहिलं आपण पहिले शॉपिंग ॲप्लिकेशन. शॉपिंग ॲप्लिकेशन तुमचं कुठपर्यंत आलं? 3 फाईल जमतंय ना? करा मग कंटिन्यू तुम्ही तोपर्यंत. कुठपर्यंत आणायचे ज्यांना जमते त्यांनी करा, काही प्रॉब्लेम नाही मला. गेट पॅरामीटर करून ऑब्जेक्ट बनवायचा आणि कलेक्शनमध्ये ॲड करायचा. ज्यांना नाही माहीत त्यांना दाखवते, बाकीच्यांनी करत राहा, नो प्रॉब्लेम. ज्यांना जमतंय त्यांनी कंटिन्यू करा. मी ज्यांना नवीन आहे त्यांना दाखवून देतोय फक्त एकदा. पहिले बिलचं प्रिंट करू आपण, ते झालं का मग पुढचं ॲड करूयात. राईट क्लिक, न्यू, क्रिएट अ JSP फाईल. जे कोणी नवीन आहेत त्यांना दाखवतोय मी इथे. प्रोडक्ट view.jsp. Right click, new, create a servlet which is controller. Shop dot controller. याचं नाव काय घेणार आहे मी? प्रोडक्ट कंट्रोलर. प्रोडक्ट कंट्रोलर and then right click, new, create a class. याचं नाव आहे मॉडेल क्लास. प्रोडक्ट नावाचा क्लास आहे हा. प्रायव्हेट इंटिजर हे 4 घ्यायचे होते ना. सोर्स, सोर्स, जनरेट गेटर्स अँड सेटर्स. राईट, कंट्रोलरकडे आलो. जे नवीन आहे त्यांना दाखवतोय हा. इंटिजर प्रोडक्टचं ID, जे नाव इथे लिहिलं तेच लिहा म्हणजे आपले एरर कमी होतात. इथे काय नाव लिहिलंय हे बघा, हे 4ही नावं जे आहेत ना हेच इथे लिहितो मी. प्रोडक्ट ID, इंटिजर, पार्सिंट, रिक्वेस्ट डॉट गेट. गेट पॅरामीटर. पहिल्या पेजचं नाव काय होतं, माझा नंबर काय आहे, बनवलंच नाही मी अजून है ना. फॉर्म ॲक्शन इक्वल टू प्रोडक्ट कंट्रोलर.
इथं काय केलं मी HTML चं पेज बनवा. प्रोडक्ट कंट्रोलर आहे बरं का, हा याला कॉल करणार आहे. हा प्रोडक्ट ID पहिला, नेम, प्राइस, क्वांटिटी, प्रोडक्ट ID, प्रोडक्ट नेम, प्रोडक्टची काय आली प्राइस, आणि पुढे काय आलं क्वांटिटी. हे कळलं. इथे आलंय नेम, इथे आलंय प्राइस, इथे काय आलंय क्वांटिटी. कळलं. सबमिट. ॲड. हे कळलं. इथून क्लिक केलं, हा जाणार याच्याकडे, जे नवीन आहेत त्यांना दाखवतो. इथून तो काय करणार, प्रोडक्टचा ID घेणार, इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं, नंतर इक्वल टू रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर, प्रोडक्टचं नेम, प्राइस, काय डेटा टाईप याचा डबल डॉट पार्स डबल रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर, प्रोडक्टचं काय आहे प्राइस आहे ना, आणि शेवटचा असणार आहे तो हा झाला इकडे काय इंटिजर डॉट पार्स इंट रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर, प्रोडक्टची क्वांटिटी. हे क्लिअर आहे का. हां, 2 मिनिट. आणि इथे आपण याचा ऑब्जेक्ट करूया, प्रोडक्ट PROD इक्वल टू न्यू प्रोडक्ट. एवढं करा फक्त आता. त्या 3 पेजेस जे नवीन आहेत त्यांना दाखवतोय. पहिलं आलं व्ह्यूचं पेज, ओके. नंतर कोणतं आलं कंट्रोलरचं पेज, बरोबर आहे का, ओके. आणि तिसरा तुमचा सेटर गेटरचं पेज. क्लिअर. तर पहिल्या पेजमध्ये यू हॅव लाईक गॉट सम डेटा, गो टू द कंट्रोलर. कंट्रोलरकडे गेलो आपण. कंट्रोलरकडे आता जे कोणी आधी नव्हते त्यांना सांगतो डू गेट आणि डू पोस्ट 2 मेथड असतात. ठीक आहे. तर डू गेट म्हणजे काय, इथे जर आलं, इथे मी लिहिलंय मेथड आणि गेट लिहिला, तर हा सगळा डेटा ना आपल्याला त्या ब्राउझरमध्ये दिसेल URL मध्ये. कळलं. आणि जर इथे मी पोस्ट लिहिलं, तर हा सगळा डेटा डायरेक्ट ह्या मेथडला कॉल करेल. तो डेटा तुम्हाला URL मध्ये दिसणार नाही. इथपर्यंत कळलं. ओके. तर मग आता इथे आल्यावर मी सगळा डेटा घेतला, ऑब्जेक्ट बनवला. आता ऑब्जेक्ट बनवल्यावर सपोज इथे मी काय करतोय, लिंक लिस्ट बनवलंय, लिस्ट, ओके. लिस्ट कुठल्या क्लासची आहे, प्रोडक्ट क्लासची. LST प्रोडक्ट इक्वल टू न्यू ॲरे लिस्ट. ॲरे लिस्ट बनवली. ॲरे लिस्ट म्हणजे आपल्या ॲरे सारखी बरं का. आता LST प्रोडक्ट डॉट ॲड, कोणाला ॲड करायचं आपल्याला, प्रोडक्टला ॲड करायचं. हे कळलं. मग आता पहिला प्रोडक्ट ॲड झाला. इथे विचारायचं आहे मला प्रिंट रायटरमध्ये PW इक्वल टू रिस्पॉन्स डॉट गेट रायटर. इथे विचारलं मी PW डॉट प्रिंट LN H1 मध्ये लिहितो इथे मी, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू or do you want to add more products, press yes or no. पण आता हे कसं करायचं असतं माहिती आहे, यस म्हटलं तर मला परत त्या प्रोडक्ट पेजकडे जायचं आहे. कळलं. मग कसं जाणार, इथे मी लिहिणार यस म्हटल्यानंतर इथे सिंगल कोटमध्ये HREF इक्वल टू, त्या पेजचं नाव काय होतं, प्रोडक्ट व्ह्यू डॉट JSP सिंगल कोट बंद,
येस. बरोबर आहे. अँड BR and for bill or confirm list equal to do you want to add more product? Press yes. Product view, yes, or confirm the list. Confirm list. पहिले एवढं चेक करतो मी, हे येतंय का असं चेक कर ना, स्टेप बाय स्टेप. Product ID, product name, price, quantity. Click here. Do you want to add more product? Press yes or confirm list. Yes केलं, बरोबर आहे. कळलं? येस ऑर नो? आणि जर असं लिहिलं असतं कन्फर्म लिस्ट तर 404, कारण पुढचं पेज नाही माझ्याकडे. क्लिअर? येस ऑर नो? ठीक आहे. तर याला इथे बंद करतो मी. आता पहिले काय करूयात, कंट्रोलमध्ये न्यू सवलेट, कन्फर्म कंट्रोलर. कळलं? समजते का नाही दिव्या? कन्फर्म कंट्रोलर. आता इथे ती लिस्ट यायला पाहिजे आपल्याकडे. कोणती? ती जी प्रोडक्ट कंट्रोलर टाकली आहे ती तिकडे पण पाठवायची आहे कन्फर्म करायसाठी खाली. कळलं? पण तो कोड नाही लिहिला मी अजून. इथे लिस्ट जी होती, ही लिस्ट तुम्ही जी बनवली आहे ही HTTP सेशन रिक्वेस्ट डॉट गेट सेशन, बरोबर आहे. सेशन डॉट सेट ॲट्रिब्यूट डेटा आणि तुमची लिस्ट LST प्रॉडक्ट. हे कळलं? येस ऑर नो? आता ही लिस्ट घेतली आपण, ही जाणार आहे परत कोणाकडे? प्रॉडक्ट व्ह्यूकडे. क्लिअर आहे का? प्रॉडक्ट व्ह्यूकडे. इथे खाली आल्यावर इथे GSP चा कोड काल शिकलो होतो ना आपण. लिस्ट ऑफ व्हॉट? प्रॉडक्ट LST प्रॉडक्ट विच इज नल. हे कळलं? हे डिक्लेरेशन पाहिजे होतं. आता काय करायचं, इथे
नंतर या लिस्टमध्ये LST प्रोडक्ट इक्वल टू सेशन डॉट गेट ॲट्रिब्यूट कोणाला, डेटाला टाईपकास्ट करावं लागेल आपल्याला. ते लिस्ट ऑफ कशामध्ये, लिस्ट ऑफ काय करायचं, प्रॉडक्टमध्ये सेशन डॉट, हे कळलं. बरोबर आहे. ही लिस्ट मिळाली इथे. आता ही लिस्ट प्रिंट करायची आपल्याला. ही लिस्ट प्रिंट करताना आपल्याला इथे थोडंसं जो कोड आहे, पण हे कसं घेणार आपण, इफ सेशन इज नॉट इक्वल टू, काल नाही का केलं होतं, इज न्यू, तर तुम्ही ही लिस्ट तयार करा इथे. ओके, सुरुवात केली याला आणि लगेच इथं एक काम करायचं, सेशन डॉट इनव्हॅलिडेट, हां म्हणजे डिस्ट्रॉय करून टाका ती. नाही प्रॉब्लेम होईल, डिस्ट्रॉय करून नाही चालणार, कळलं. डिस्ट्रॉय केली सगळा डेटा जाईल आपला, समजलं का नाही. येस ऑर नो. लिस्ट जर डिलीट केली, प्रॉडक्टची सगळी लिस्ट चालली जाईल आपली. क्लिअर. सेशन इनव्हॅलिड केलं मी, काय केलं, सेशन लिस्टमध्ये डेटा आहे, समजलंय, सेशनला इनव्हॅलिड केलं मी. क्लिअर. लिस्टमधून डेटा घेतला, इथे आलो. आत्ता काय करायचं, तो प्रिंट करायचा आपल्याला. प्रिंट करताना आपला फॉर लूप आठवतो ना, प्रॉडक्ट PROD कोलन LST product. Open this. काय काय इथे आलो, आउट इनबिल्ट आहे बरं का इथे, आउट डॉट प्रिंटएलएन प्रोडक्ट डॉट गेट प्रोडक्ट ID प्लस थोड़ा स्पेस लिखते हैं फिलहाल, राइट लाइक दिस, प्रोडक्ट डॉट गेट प्रोडक्ट नेम प्लस स्पेस प्रोडक्ट डॉट गेट प्रोडक्टची प्राइस प्लस स्पेस प्रोडक्ट डॉट गेट प्रोडक्ट की क्वांटिटी. क्लियर. ओके, and then close this list here. एरर का आली आपल्याला ही, अच्छा हा ब्रीफचा ब्रॅकेट आहे. काय काय ब्रॅकेट कुठला तरी राहिला आहे माझा, हा ब्रॅकेट याचा आहे. ओके, मग इथे आपण हा सगळा लूप स्क्रिप्टलेटमध्ये लिहिला आहे. ओके, बहुतेक याच्यात काहीतरी चुकत असावं सिंटॅक्समध्ये. आउट डॉट प्रिंटएलएन एक काम करतो, हे जे आहे ना, Ctrl+X. ओके,
exception I have here. याला क्लोज केलं. हां ते ओके सेव्ह नसेल केलं तसं पण येतं काही वेळेस ना. एक मिनटं आता गेलं बघ. हां मग आता हे जे आहे इथे ब्रॅकेट ओपन केला पण एक्सप्रेशन प्रोडक्ट डॉट आय डी असंही करू शकतो आपण. थोडं बी आर फॉर न्यू लाईन. टू 3 4 प्रोडक्ट आय डी प्रोडक्ट नेम प्राइस द लास्ट वन इज व्हॉट क्वांटिटी. हे कळलं आणि हे ब्रॅकेट क्लोज केलं मी. हां आता प्रॉब्लेम काय होईल ऐका. फर्स्ट टाईमला जेव्हा इथं पेज तुमचं लोड होईल त्यावेळेस तो हे सेशनमध्ये इनव्हॅलिडेट असेल. हा जो ब्रॅकेट ओपन केला आहे इनव्हॅलिडेट हे कधी रन करायचं जर सेशन एक्झिस्ट असेल तर. पहिल्यांदा तर नाही आहे म्हणून हा झाला फॉर लूपचा ब्रॅकेट. हा झाला तुमचा इफचा ब्रॅकेट. ओके चेक द आउटपुट नाव. गेट पॅरामीटर डेटा इथे लिहिलं आहे काय डेटा. ओके 500 आलं. आता हे आलं का वाचायचं इथे. इथे पण सांगतोय तो एक्सेप्शन प्रोडक्ट व्ह्यू लाईन नंबर 29 मध्ये इथे पण दिसतं तसं याच्यामध्ये 29. ओके हा कोड त्याला हे बघा फर्स्ट टाईमला तो काय म्हणतोय लिस्टच एक्झिस्ट नाही आता. लाईन नंबर काय 29ची कळलं. पण मग हा जर सेशन डॉट इज न्यू नॉट इक्वल टू दिस असं असेल तर मग हे व्हायलाच नव्हतं पाहिजे आता. बरोबर ना. लाईन नंबर 29 सेशन इज नॉट इक्वल टू न्यू. लेट मी रन दिस. रिफ्रेश केलं तर इश्यू येतोय. ओके कारण की याला स्टॉप करून घ्यायचं आधी. हां हे असे इश्यू येणार आहेत तुम्हाला. ओके सो काय बोलू तुम्ही इकडे बघा. इथे आलो यस केला. इथे आला ना असा खाली आला की डेटा. ओके सेकंड 202 आता मजा येईल बघा. बुक्स प्राइस इज 500 क्वांटिटी इज. हे कलरफुल करता येईल ना तुम्हाला. ओके आता दोन यायला पाहिजे ना. ओके मॅजिक पहिला गेला. कळलं का नाही. ये सर नो आता बुक झालं लॅपटॉप टाकून 303 मॅजिक नाही हा प्रॉब्लेम आहे. कळलं. लॅपटॉप प्राइस इज क्वांटिटी यस लॅपटॉप आला. कळलं. मग ते का गेले त्याचं कारण काय आहे. बिकॉज तुम्ही इथे जे स्टॉप करायला सेशन म्हणलं आपलं नो इश्यूज. ही जी लिस्ट आहे ना कुठे गेली कन्फर्म नाही प्रोडक्ट कंट्रोलरमध्ये. दरवेळेस आपण गेटला कॉल करतोय तो प्रत्येक वेळेस नवीन लिस्ट बनवतोय. कळलं. ऑब्विसली मागची डिस्ट्रॉय होईल ना. म्हणून याला काय करायला पाहिजे होतं इथे कन्स्ट्रक्टर पण आहे बरं का याचा. इथं लिहिलंस तरी पण चाललं असतं बहुतेक.
इनिट नावाची मेथड आहे. काय नावाची? सेम लाईक कन्स्ट्रक्टर. ती एकदाच काम करते. याचा व्हेरिएबल जो आहे तो असा वर घ्या इथे, विच इज नल. कळलंय? हे असं येणार. ठीक आहे. आता नाही तसं होणार बघा. अच्छा, हे एक इश्यू येतोय. हा करू सॉल्व आपण. थांबा. 101 लॅपटॉप प्राइस क्वांटिटी. यस. आता दुसरा आला 202 मोबाईल 10,000 क्वांटिटी. यस. हा पहिला लॅपटॉप, दुसरा कोण आला? मोबाईल. क्लिअर? येस ऑर नो? देन 303 बुक्स 400 टू ॲड. यस. इज थर्ड बुक. क्लिअर? टेबलमध्ये टाकलं तर नीट दिसेल. अजून कळलं हे? आता इथे बटन पाहिजे होतं एक अजून. ॲड तर करतोय आपण, आहे ना, बिलसाठी. क्लिअर? कुठलं? फॉर बिल. बिलचं नाही ना नंबर इथे. आता कळलं का? अजून एक टाकून बघतो मी, म्हणजे बिलसाठी काय करता येईल आपल्याला. ओके, इथे गेलो तो कन्फर्मकडे गेला. आता 404 येणार, कारण पुढचा कोड नाही ते गेलाय अजून. अच्छा, हे लिहिलंय. ठीक आहे, म्हणजे जातोय पुढे. क्लिअर? समजलंय? पुढे ते जातोय. आता कन्फर्मकडे आल्यानंतर ओके, सो याला स्टॉप करूयात. कन्फर्मकडे पण तसाच कोड लागणार आहे मला. परत एकदा खाली टाकले म्हणजे कन्फर्म झालंय. ओके, नीट आहे का मी काय बोलतोय? सो इथे डेटा लिस्ट दिली. डू यू वॉन्ट टू ॲड प्रॉडक्ट? येस केलं, तिकडे गेला. आणि कन्फर्म म्हणण्यापेक्षा इथे ॲडच्या ठिकाणी बिल म्हणतो ना डायरेक्टली. काय आहे की नाही? कन्फर्म तर खाली करतोच आहे ना आपण. येस ऑर नो? जर बिलला क्लिक केलं आणि या बिलची एक लिंक त्या पेजला पण देता येईल मला. कोणत्या? पहिल्या पेजला सुद्धा. कळलं? किंवा आपल्यावर असतं, डिझायनिंगचा पार्ट आहे फक्त. हे लिहिलं, इथून काढलं, ॲड द प्रॉडक्ट असं येणार आहे. आणि प्रॉडक्ट व्ह्यू मध्ये गेल्यावर
confirm controller. In the confirm controller, तीच घेतली बरं का लिस्ट, माहिती नाही येस ऑर नो. इथे घेतलं. आता आपल्याला काय करायचंय, बिल कॅल्क्युलेट करायचं. काय करायचंय, बिल कॅल्क्युलेट करायचं. तर बिल कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे प्रत्येक प्रॉडक्टचा प्रॉडक्ट PROD LST प्रॉडक्ट. सो प्रत्येक प्रोडक्टचा काय काय लागेल मला, ID आणि प्राईस. काय लागेल, क्वांटिटी आणि प्राईस. हां, तर मग इंटीजर एका डबल हे काय घेतलंय, डबल घेऊन टाकतो डायरेक्ट. डबल टोटल विच इज 0. टोटल इक्वल टू प्रोडक्ट डॉट गेट प्रोडक्टची प्राईस इंटू गेट प्रोडक्टची क्वांटिटी. पहिल्या प्रोडक्टचा प्राईस इंटू क्वांटिटी, लूप कंटिन्यू, दुसरा, तिसरा, चौथा. कळलं, येस ऑर नो. जेवढे प्रॉडक्ट असतील तेवढे त्यांचं आता CGST SGST फायनल टोटल, राईट. CGST इक्वल टू total into 0.06. SGST is equal to total into 0.06. Final total equal to total plus CGST plus SGST. आहे का. आता हे सगळं प्रिंट करायचं आहे बिल, बरोबर आहे. हे बिल प्रिंट करण्यासाठी इथे एरर का बरं येते बघू नंतर. हे पूर्ण बिल प्रिंट करण्यासाठी मला एक क्लास घेतला मी. काय नावाचा, बिल नावाचा. आहे बघा, सिंपल क्लास बरं का. बिल मॉडेलमध्ये घेतला. आता बिलमध्ये काय काय पाहिजे, बिल नंबर, टोटल, CGST SGST, ठीक है. राइट क्लिक, सोर्स, जनरेट कंस्ट्रक्टर, राइट क्लिक, सोर्स, जनरेट गेटरेस एड्रेस. मग आलो कन्फर्म कडे.
हे कळतंय ना सगळ्यांना? अरे बोला. हा, म्हणजे आपला रेग्युलरच कोड आहे, फक्त तो मी बिल नंबर काहीतरी देऊन टाकला हाताने आता इथे मॅन्युअली. सो आता हा बिल ऑब्जेक्ट झाला. आता बिल ऑब्जेक्ट द्यायचं आहे प्रिंटिंगला. कोणाला? प्रिंट करण्यासाठी. कळलं? मग इथे झाल्यानंतर रिस्पॉन्स डॉट सेंड रिडायरेक्ट टू बिल डॉट JSP. कोणतं पेज आहे? बिल व्ह्यू डॉट JSP. पण त्या बिल व्ह्यूला हा ऑब्जेक्ट लागणार आहे. कोणता? बिल ऑब्जेक्ट. परत कसं काय पाठवायचं बोला? HTTP सेशन एकच असते का प्रोजेक्टमध्ये? मग एक काम करा, सेशन डॉट सेट ॲट्रिब्यूट. आधी एक दिले तुम्ही डेटा नावाने, आता बिल नावाने दिलं. काय नावाने? बिल नावाने. याचा फायदा काय कळेल तुम्हाला? थांबा, डायरेक्ट बिल पास करतो सध्या मी. आणि या पेजकडे जायचं. आता कोणतं पेज आहे? बिल व्ह्यू. न्यू क्रिएट JSP फाईल बिल व्ह्यू डॉट JSP चे दे. इथे आल्यानंतर बिल ऑब्जेक्ट. ठीक आहे. सेशन डॉट गेट ॲट्रिब्यूट बिल नावाचा ऑब्जेक्ट. हा तुम्हाला मिळणार आहे कशामध्ये? बिल OBJ इज इक्वल टू कशात कन्वर्ट करायचं? बिलमध्ये. आणि ती लिस्ट पण पाहिजे मला. मी दोघं प्रिंट करतो इथे, प्रोडक्ट पण प्रिंट करतो आणि बिल पण प्रिंट करतो. लिस्ट ऑफ प्रोडक्ट लिस्ट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू टाइप कास्टिंग. कशात करू बोला? प्रोडक्ट सेशन डॉट गेट ॲट्रिब्यूट्स डेटा. क्लिअर? हे कळलं का? याला ब्रॅकेट मध्ये टाका. सो आपल्याला काय मिळालं या शेवटच्या पेजवर? आपल्याला बोला काय मिळालं, तुम्ही सांगा. ज्यांना कोणाला लिंक लागली बोला. काय काय मिळालं शेवटच्या पेजवर? बिल पण मिळालं आणि कोणत्या प्रोडक्टसाठी बिल आहे ते पण मिळालं. कळलं का नाही? येस ऑर नो? आज स्टोरी सारखं समजायला पाहिजे. सर काय मोठा आहे प्रोग्राम आहे. नो क्लिअर? यालाच डेव्हलपमेंट म्हणतात ना. स्प्रिंग वगैरे शिकताना खूप सोपं जाईल तुम्हाला, माहिती का? म्हणून बिफोर गोईंग टू युअर प्रोजेक्ट मी त्याचं पूर्ण बॅकग्राऊंड बनवून दिलं. याच्यावरच ते बनवायचंय. कळलं? आणि स्वतः बनवायचंय विदाऊट. तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला काय R&D करायची करा. क्लिअर? नेटवरनं सर्च करा, काय करायचं ते स्किल आलं पाहिजे. समजलं का हे? ठीक आहे. समजून घ्या, एखाद्या कंपनीचा इंटरव्ह्यू आहे उद्या परवा एखाद्या पुढच्या आठवड्यात, आणि त्यांनी हे पोर्टल बनवायला लावलं. असं इमॅजिन करा काय करू शकतो तुम्ही. कळलं? समजलं का नाही? हे आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. पण काय किती पण लेक्चर द्या आता. म्हणून मी काय खरंच सांगतो, मला तुमच्याबद्दल नाही, पण जे इरेग्युलर असताना खूप वाईट वाटतं अननेसरी. पण माझं असं असतं नेचर, मी बोलतो डायरेक्टली. मग क्लिअर? अननेसरी लेक्चर मिस करतात काही कारण नसताना. हे मला शिकवायला जेवढे एफर्ट्स लागत आहे, तुम्हाला शिकायला ते एकदम
स्टोरी सारखं असतं पण तिथं लिंक पाहिजे मागच्या लेक्चरला, कळलं? आणि मी गॅरंटेड सांगतो असं फार रेअरली तुम्हाला कुठे शिकायला मिळेल. क्लिअर? हे कंपनीत काम करता करता आम्हाला कळलं होतं म्हणून मी ते शिकवतो तुम्हाला, राईट? ओके, तर इथे आता आपण काय केलं, लिस्ट ऑफ प्रोडक्ट आलं. आता इथे आल्यानंतर इथे सोपं आहे प्रिंटला, आपल्याला जास्त टेन्शन नाही राहणार आहे. इक्वल टू सगळ्यात पहिले आपण काय करू, बिल प्रिंट करू बघू. बिल ओबीजे डॉट गेट बिल नंबर. ओके, न्यू लाईन. ओके, बिलचं नेम, प्राइस, क्वांटिटी, टोटल, CGST, SGST. The last is what? फायनल टोटल. प्रोडक्ट पण पाहिजे तर तो पण देतो इथे प्रिंट करून. इथे घेतलं फॉर लूप प्रोडक्ट P कोलन LST प्रोडक्ट, ब्रॅकेट ओपन करा, ब्रॅकेट क्लोज करायला एक घेतोय मी, आणि इथे आल्यानंतर P डॉट गेट प्रोडक्ट ID, नेम, प्राइस, क्वांटिटी, प्रोडक्ट ID, प्रोडक्ट नेम, प्रोडक्टची प्राइस, प्रोडक्टची क्वांटिटी. हे तुमचं प्रोडक्टचा डेटा होता हा, बरोबर आहे? इथे बघा, आता हे बिल आणि प्रॉडक्ट, इथे का बरं एरर आली? हा ब्रॅकेट ओपन केलेला आहे, हा कोड त्याच्यामध्ये आहे सगळा. आउट डॉट प्रिंटएलएन सेमीकोलन, हा एक ब्रॅकेट, याचा बंद होतोय, हा याचा क्लोज होतोय. ठीक आहे, चला तर रन करून बघू. हा एकदा प्रोडक्ट कंट्रोलरकडनं आपण गेलो, यस म्हटलं तर प्रोडक्ट व्ह्यूकडे परत गेलो. प्रोडक्ट व्ह्यूकडे गेल्यावर इथं त्याने विचारलं काय, फॉर बिल क्लिक हिअर, फॉर द बिल. ॲक्च्युली याची गरजच नव्हती याला, मग हां बरोबर आहे. तुम्ही इथे काही लिहू शकता ना, ST टॅग लिहिला असतं तरी चाललं असतं. हे नाव असतं प्रिंट करायचं होतं आपल्याला, बरोबर आहे की नाही? मग त्याला तुम्हाला S3 फॉर बिल क्लिक हिअर असं लिहिलं आपण हे, आणि मग याची गरज नाही. इथे HTML ने सांगितलं याला क्लिक करा कन्फर्मला फॉर बिल. इवन याची पण गरज नाही ना, बिल लिहिलं ना खाली मी, हे काय क्लिक हिअर फॉर द बिल. मग हा जो आहे, पण हे प्रिंट कधी व्हायला पाहिजे, हे फॉर लूपचा कंटेंट आहे बरं का. आणि इथे
असं आलं राईट. सो चेक द आउटपुट नाव. ते पहिलं पेज आहे ना आपलं, रन ॲज सर्व्हर. $500 कुठेतरी ब्रॅकेटच्या मिस्टेक होते. अशा एरर तुम्हाला 101% येणारच आहेत. कळलं का नाही? उलट बरं झालं ते एरर येत आहेत. कळलं? त्या शोधायच्या कशा? ह्या अशा एरर 100% येणारच तुम्हाला. क्लिअर? आता माझ्याकडनं पण काय झालंय, कुठल्या तरी पेजमध्ये हे वाचावं लागेल आता व्यवस्थित. ओके, कुठल्या तरी पेजमध्ये शॉपिंगमध्ये बघा, तो प्रोडक्ट व्ह्यूमध्येच म्हणतोय. कुठल्या पेजमध्ये? प्रोडक्ट व्ह्यू या पेजमध्ये. मग प्रोडक्ट व्ह्यू पेज कुठे आहे? हेच आहे. इथे कुठेतरी मी ब्रॅकेटची मिस्टेक केलेली आहे 100%. आता मला पहिल्यापासून चेक करावं लागेल. हे आहे बरोबर, ओके. हे झालं, न्यूजचं झालं. इथे ब्रॅकेट ओपन केला हा. इथे हा फॉर लूपचा ब्रॅकेट आहे. ओके, फॉर लूपच्या ब्रॅकेटला मला परत हा कोड ॲड करायचा होता, म्हणून हा इथे क्लोज झाला आहे. पण इफचा ब्रॅकेट तुम्हाला कोड दाखवतो पूर्ण. हा झाला तुमचा फॉर लूप इथे सुरू ओपनिंग ब्रॅकेटने. हे फॉर लूपमध्ये प्रिंट करा विथ HTML. मग हायपरलिंक पण त्यातच पाहिजे जर कन्फर्म करायचं असेल किंवा बिल करायचं असेल तर. देन कम टू दिस प्लेस. इथे काहीतरी चुकतोय. हा इफचा ब्रॅकेट हा दिसतोय. ओके हां, इथं राहिलं होतं असं. हे असं राहिलं. कळलं? आलं का लक्षात? एक्सप्रेशन टॅग पाहिजे. कोणता टॅग? हां, एक्सप्रेशन टॅगने त्याला क्लोज करायचं ना. पण मग त्यालाच थोडी क्लोज करायचं, आपल्याला दोघांना क्लोज करायचे. मग हे इथे यायला पाहिजे होतं मग असं. हा याचा क्लोज पहिला, हा दुसऱ्याचा क्लोज. राईट, याचा एक क्लोज आला आणि हा एक फॉर लूपचा क्लोज यायला पाहिजे होता. ओके, हा ब्रॅकेट ओपन झाला. हा याचा आहे बरोबर ना? कळलं का? आणि हा याचा आहे. क्लिअर? आलं का लक्षात? ये आता गेलं वगैरे. ठीक आहे, आता होऊ शकतं, अजून पण मी सांगत नाही. क्लिअर? कळलं? असतात छोट्या मोठ्या मिस्टेक, त्याच तर मेन शिकायच्या राहतात. हा पहिला प्रॉडक्ट आहे बरं का. आलं का? आले दोघं प्रोडक्ट. अच्छा, हे डबल यायला लागला. तर कळलं? ठीक आहे ना, ते करता येईल तुम्हाला. काय ते काही विशेष नाही आहे. इट्स ओके. 1 2 3 बरोबर आहे. आता क्लिक फॉर अ बिल. आता बिलच्या ठिकाणी इश्यू आला. कळलं? मग आता इथे गेलं का नाही गेलं हे कसं चेक करायचं? ऐका, लिस्ट इटरेटर. मग तुम्हाला एक काम करायचं असतं. इथे पण तो सांगेल नल पॉइंटर कॅनॉट लिटरेटर बिकॉज प्रोडक्ट लिस्ट इज नल झाली त्यासाठी. कळलं? कंट्रोल कन्फर्मला ओके, इथे आलेली लिस्ट त्याला नल मिळते. आता अशी नल का मिळाली ही महत्त्वाचा विषय आहे शोधण्याचा. सेशन डॉट लिस्ट प्रोडक्ट, सेशन डॉट गेट ॲट्रिब्यूट. ओके, तर प्रोडक्ट कंट्रोलरकडे गेल्यानंतर
अच्छा इथे डू गेट आहे, तिकडे पोस्टच आहे. ओके, सो डेटामध्ये लिस्ट ऑफ प्रॉडक्ट हे जे आहे डेटा, इथे लिस्ट ऑफ प्रॉडक्ट ते प्रिंट होते. ओके, मग तुम्हाला काय करायचं असतं माहिती आहे, इथं गेलं का सेशन डॉट गेट ॲट्रिब्यूट डेटा, ही लिस्ट नल मिळाली त्याला ॲक्च्युली. थोड्या वेळ मग मी लिस्टला सध्या कमेंट करतो फॉर सम टाईम, पण मग लिस्टमध्ये तर बिल कॅल्क्युलेट नाही होणार. इथे नल का आला हा प्रश्न आहे. आता कळलं ना, हा नल आला म्हणून तो इथं नल पॉइंटर आला. क्लिअर. आता याला नल येण्यामागचं कारण काय असू शकतंय. प्रोडक्ट व्ह्यूमध्ये जातो मी, इथे काय रिझन आहे का, इथे तर घेतलं आहे लिस्ट, बरोबर आहे, सेशन इनव्हॅलिडेट केलं आहे मी, तर याच्याने प्रॉब्लेम काय होतो, प्रॉब्लेम काय आहे कळला का. ऐका, इथे लिस्टमध्ये डेटा मिळाला, इथे इनव्हॅलिडेट केलं. क्लिअर. पण प्रोडक्टला गेल्यानंतर इथल्या लिस्टमध्ये डेटा आहे बरं का, या लिस्टमध्ये. कळलं का. कारण काय, ही लिस्ट तुम्ही एकदाच बनवून ठेवली इथे, कुठे इथे, राईट, त्याच्यात डेटा आहे. मग प्रॉब्लेम काय झाला, तुम्ही डायरेक्टली कोणाकडे गेले, हे बघा इथून जो डेटा आहे, ही जी लिस्ट आहे. ओके, हां, आता ही जी लिस्ट आहे ना, ही जायला पाहिजे कोणाकडे, बिलकडे. आणि जाते कुठली लिस्ट आहे, प्रोडक्ट व्ह्यूमध्ये मी लिस्ट कन्फर्मला क्लिक करतो. कळलं. त्यामुळे जाताना लिस्ट कोणती जाते, ही तर प्रिंट होते, पण मग नाही, सेशन जो आहे ना, हां बरोबर आहे, या सेशनमध्ये बघा आता कंट्रोलरने टाकली आहे, तो प्रोडक्ट व्ह्यूकडे आला, त्याने डिस्ट्रॉय केलेली आहे, प्रिंट करून दिले त्याने ऑब्जेक्टला. मग सेशनमध्ये ही जी लिस्ट होती ना, ही जायला पाहिजे होती, पण जी लिस्ट गेलेली आहे ती वेगळी आहे. क्लिअर. जी नल झाली, काय झाली, ती नल झाली आहे. मग ही जी लिस्ट आहे ही तर प्रिंट करून ठेवली आपण. आता GSP मध्ये सुद्धा मला सेशनमध्ये डेटा टाकता येतो, GSP मध्ये सुद्धा आपल्याला डेटा टाकता येतो, पण मग हे नव्हतं करायचं आपल्याला. इथे प्रिंट होऊ द्या याला फॉर बिल. एक काम करूयात, आता ही जी लिस्ट आहे, ही लिस्ट इथपर्यंत पोहोचवायची, कोणापर्यंत, कन्फर्म पर्यंत. काय नाव आहे त्याचं, कन्फर्म ना, कन्फर्म कंट्रोलर एक मिनिट लक्ष द्या प्लीज. आता होईल, थांबा, इकडे बघा. एव्हरीबडी लिसन नाव. रन ॲज सर्व्हर, दोन आहेत हा, 304 प्राइस. इकडे बघा प्लीज, ॲड. आता बिल हिअर. सो 101 लॅपटॉप, क्वांटिटी 303 मोबाईल, 10,000, 304 बुक्स 200च्या 2. ओके, आता हा बिल नंबर आहे 111. कळलं.
आता बिल काहीतरी चुकलं. आता बिलपर्यंत आलो आहे पण मी, कळलं. 400 रुपये बिल म्हणजे शेवटच्याचं आलेलं आहे फक्त. पण आलो की नाही बिलपर्यंत, पहिले ते महत्त्वाचं आहे. येस ऑर नो? कळलं का नाही? राईट. पहिले डेटा येणं आता महत्त्वाचं होतं याच्यामध्ये. आता ॲक्युरेसी कुठे चुकते ते बघ, शोधू आपण. क्लिअर? कळतंय ना? फक्त डेटा मी कसा कुठून पाठवतोय ते मी तुम्हाला शिकवतोय मेन म्हणजे. कारण तुम्हाला प्रोजेक्ट करताना हे लागणारच आहे सगळं. क्लिअर? अंडरस्टूड? राईट. कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकलं असेल ते सापडेल लगेच, काही विषय. राईट. सो हे तुम्हाला फक्त व्यवस्थित CSS ने दाखवलं का ते लगेच भारी दिसायला लागून जाईल. क्लिअर? अंडरस्टूड? राईट. प्रोडक्टची लिस्ट पण दिसते, बिल पण दिसते त्याच पेजमध्ये. असं येतं ना बिल आपल्याला, काय प्रोडक्ट घेतले आणि खाली त्याचं बिल दिसतं आपल्याला. कळलं? तुम्ही डायनॅमिकचं बनवलं आहे विथ प्रॉपर MVC वगैरे वापरून. कळलं? अंडरस्टूड? ठीक आहे. तर हे तुम्हाला जे बनवायचं आहे त्याचं मी एक बॅकग्राऊंड तयार करून देतोय. क्लिअर? समजलं ना? थोडक्यात काय केलं न प्रोग्राम बघता, पहिले व्ह्यू होता प्रोडक्ट व्ह्यू. डेटा टाकला, कोणाकडे गेलो? प्रोडक्ट कंट्रोलर. इथे लक्ष द्या. प्रोडक्ट कंट्रोलर डेटा घेतला, सेट केला कोणाला? प्रोडक्ट क्लासला. तो ऑब्जेक्ट कलेक्शनमध्ये ॲड केला. कशामध्ये? लिस्टमध्ये. लिस्टचा ऑब्जेक्ट इनिट मेथडमध्ये केला. कुठे गेला? म्हणजे सवलेट हा एकदाच इनिट मेथड एकदाच कॉल होते. कारण परत रिक्वेस्ट आली असती, लिस्ट परत बनली असती. कळलं? मग तुम्ही म्हटले डू यू वॉन्ट टू ॲड प्रोडक्ट, यस केलं, परत त्याच लिस्ट पहिल्याकडे आलो. डेटा टाकला, परत दुसऱ्याकडे आलो. परत यस म्हटलं, परत पहिल्याकडे गेलो. डेटा टाकला, परत इकडे आलो. यस म्हटलं, आता परत इकडे आलो पहिल्याकडे. तिथे आल्यावरचा बाकीचा कोड तिथे लिहिला आहे सेशनचा कोड, जो त्या लिस्टला घेतो, डिस्प्ले करतो तुमची लिस्ट हीच आहे का. येस ऑर नो? आता परत गेलो इकडे, कंटिन्यू नो, बिलला कॉल केलं. म्हणजे आता पण दोनच पेजेस होते, व्ह्यू आणि प्रोडक्ट कंट्रोलर. कंट्रोलने सांगितलं कन्फर्मच्याकडे गेलो. परत सेशनमधून लिस्ट घेतली. काय घेतली? लिस्ट. त्या लिस्टमधून डेटा काढत गेलो, मल्टिप्लिकेशन केलं. ओके. टोटल GST वगैरे सेटरगेटरच्या क्लासला सेट केली. कोणाला? सेटरगेटरच्या. कळलं? कन्फर्म नाही केली. मी मेन कंट्रोलर बोलतोय, मी सेटरगेटर नाही बोलतोय. कळलं? ती लिस्ट परत त्यांनी काय केलं, तो ऑब्जेक्ट जो आहे तो बिल व्ह्यूला पास केलं. 4 महत्त्वाचे क्लासेस आहे: प्रोडक्ट व्ह्यू, बिल व्ह्यू. कळलं? प्रोडक्ट कंट्रोलर, कन्फर्म कंट्रोलर. कळलं का नाही? येस ऑर नो? A कडनं Bला परत Aला कसं जायचं हे शिकलो आपण. A कडनं Bला, B कडनं Cला कसं गेलो, C कडनं परत व्ह्यूकडे कसं आलो. तुम्हाला हेच काम करायचं. रिचार्ज करताना डेटा टाका, इथं घ्या, कन्फर्म करा, इथं बिल कॅल्क्युलेट करा, परत डिस्प्ले ट्रान्झॅक्शन दाखवा. कळलं का नाही? येस ऑर नो? समजलं? हे या 4 स्टेप्स महत्त्वाचे आहेत तिथे आपल्याला. क्लिअर? अंडरस्टूड? राईट. मग आता हेच आता तर इथेच करतो आपण कॅल्क्युलेशन. अजून डेटाबेस काढायचं बाकी आहे, कनेक्ट करायचं. कळलं? मग कोणता प्रोडक्ट घेतली त्याची लिस्ट वेगळी, त्याचं बिल कुठे आहे त्याची लिस्ट वेगळी. ह्या दोघांचे 2 टेबल बनायला पाहिजे होते. ह्या प्रोडक्टसाठी हा टेबल, आणि ते सेव्ह व्हायला पाहिजे डेटाबेसमध्ये. कुठे?